आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती सभा व दौरा सुरू केलेला आहेत। त्याच पार्श्वभूमीवर प्रकाशजी आंबेडकर यांची जानेवारी महिन्यामध्ये अमरावती येथे सुद्धा भव्य सभा पार पडणार आहे। त्याच निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू झालेले आहे। दर्यापूर येथे सुद्धा नुकतेच शासकीय विश्रामगृह या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पश्चिम अंकुश वाकपांजर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना प्रकाशजी आंबेडकर यांच्या अमरावती येथे होणाऱ्या सभेकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। यावेळेस वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा ताकदीने निवडणूक लढवणार असे मत वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। यावेळी अभिजित देशमुख, विद्वत्ता समन्वयक सिद्धार्थ भोजने, दाखडे सर, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संजीवन खंडारे, जिल्हा महासचिव सुमित खंडारे, जिल्हा महासचिव सागर भोवंते, जिल्हा सचिव अतुल नरकांडे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष प्रियेश वानखडे, तालुका महासचिव आशिष गावंडे, तालुका संघटक उत्कर्ष चौरपगार आदी मान्यवर उपस्थित होते। पूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेबांचा झंझावात सुरू आहे। अमरावतीची सभा जानेवारी नवीन वर्षात घ्यायचं आमचं ठरलेलं आहे। त्या अनुषंगानं आज अमरावती जिल्ह्यात या पूर्व विभागात पश्चिम विभागात दोन्हीकडे मीटिंग आहेत। त्या अनुषंगानं भातकुलीपासून सुरुवात झाली। आता दर्यापूर, अंजनगाव, परतवाडा, धारणी, चिखलदरा असं करताना पूर्ण आढावा घेतल्यानंतर एक दिवस तारीख ठरेल। जवळपास जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही भव्य सभा अमरावतीत होईल। त्या सभेसाठी नियोजनार्थ आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष युवाचे, वंचितचे तालुका अध्यक्ष, आमचे महासचिव, युवाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने कामाला लागलेले आहेत। त्या अनुषंगाने पक्षाचा आढावा आहे आणि पक्षीय पर्यंत बांधणी झाली आहे त्याचा या अनुषंगाने आढावा घेतो आहे। वंचित आघाडी मागच्या वर्षी आपल्या सर्वांच्या माहितीच आहे की आपण लोकसभा मोठ्या ताकदीने लढली, त्यासोबत विधानसभा लढली। आज यावर्षी आपण अमरावती लोकसभेची तयारी राहील। त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार देऊ। दर्यापूर विधानसभा आणि अमरावती लोकसभा निवडणूक लढणार का? निश्चितच। काल आठवले साहेबांनी म्हटलं आहे की बाळासाहेबांनी आमच्यासोबत यावं। आता आठवले साहेबांनी बाळासाहेबात जावं की आठवलेने बाळासाहेबात जावं हा त्यांचा निर्णय आहे। ज्या लोकांनी फक्त सातत्यानं सत्तेच्या दिशेने गेले त्यांनीच लोकांच्या समस्यावर कधी तोडगा काढला नाही, त्या लोकांबद्दल बोलण्यापेक्षा आम्ही काय करतोय हे आपण सर्वांच्या माहीत आहे। आणि ज्या 18 पगड जाती बालवंचित लोकांना जे वंचित आहेत, शोषित आहेत प्रत्येक गोष्टीपासून, मग गरीब मराठा असेल, ओबीसी चळवळ असेल, अनेक मुद्दे ज्या ताकदीने बाळासाहेब लढत आहेत, त्या अनुषंगानेच महाराष्ट्र जनता ही बाळासाहेबांसोबत आहे।